लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा हा पार्थला सांगतो की मी पुढील 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे आणि तेव्हा मारणी आणि पार्थ दोघांनाही धक्का बसतो आणि पार्थ त्याला विचारतो परंतु त्या ठिकाणी काव्य असेल आणि तुम्हा दोघांना नंदिनी एकत्र बघू शकणार नाही। तेव्हा जेव्हा हा उत्तर देतो परंतु दादा तुला आणि नंदिनीला काय त्रास होईल असे आम्ही दोघे कधीच वागणार नाही, हे माझं तुला वचन आहे। तर तिकडे आपण पाहतो काव्याने देखील पार्थच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती तिथून निघून जाते। तेव्हा नंदिनी ही मनोमन बोलते काव्य ही पार्थकडे राहायला जात आहे याचा मला खूप आनंद आहे, परंतु त्या ठिकाणी जीवा असेल आणि पार्थ जीवा आणि काव्याला एकत्र बघू शकणार नाही। तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थच्या घरी जाते आणि पार्थला बोलते मी माझ्या देशमुखांच्या घरी राहायला पुन्हा आले आहे, मी विस्कटलेले घर हे माझा आर्किटेक्चर नवरा पुन्हा नीट करेल। आणि तेव्हा पार्थ देखील मनोमन आनंदित झालेला असतो आणि तो प्रेमाने काव्याकडे पाहू लागतो। तर तिकडे आपण पाहतो जीवा देखील आपली बॅग भरून नंदिनीच्या घरी राहायला आलेला असतो आणि बोलतो तुझा हा पसारेवाला आता या चकाचक बाईकडे पुन्हा आला आहे, आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर। आणि तेव्हा नंदिनी देखील अवाक होऊन जीवाकडे पाहत असते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जेव्हा हा नंदिनीचे आणि काव्य ही पार्थचे मन जिंकू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टार प्रवाह परिवारातर्फे 2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।